माधुरीताईंना विनंती करते की त्यांना जी आवडेल ती कथा त्यांनी सादर करावी. नमस्कार. या 2025चा पूर्व संध्याकाळ म्हणावी लागेल आपल्याला. अशा वेळेस आपण वराडातली एक बाई इथे येते आणि फेसबुक फ्रेंड्सवरून ती एवढी लोकं गोळा करते. मगापासून तिला ती खंत मनातून कुठेतरी रुखरट वाटते सारखी की, पण तिला माहीत नाही की ही लोकं किती जास्त आहेत. कारण पुण्यात आत्ता या क्षणी व्याख्यानं, परिसंवाद, नाटक, पिक्चर, वेगवेगळे मॉल्स, शॉपिंग आणि वैयक्तिक कार्यक्रम, लहान मुलं असतील तर बागा, हे सगळं इतकं सुरू असतं शनिवार की काय करावं हा प्रश्न पडतो की हा कार्यक्रम करू की त्या पातळीवर हे जे लोक आलेले आहेत ते खूप आहेत. आणि आम्ही बघायचो की चळवळीत काम करताना एक जरी माणूस असला तरी त्याला ऐकवण्यामध्ये आणि त्याला बदलवण्यामध्ये, म्हणजे पन्नाला भाऊच गेले तर अशी मोठी माणसं बोलत राहायची. त्यामुळं मनात कुठलीही रुखरुख बाळगू नका. आणि जे आहेत ते एक लोणंदवरून आले, एक जण ह्याच्यावरून आले पिंपरी चिंचवड, किती लांबून आणि एक पुनावळ्यावरून 2 जणी आलेले आहेत. बाकीच्या लोकांचे मला माहीत नाही, पण जे आहेत ते कुठून आले. म्हणजे आम्ही आलेले होते कमी महत्त्वाचे नाही आहोत हे मला अमृताताईंना सांगायचंय. तर मला खरं तर काय वाचायला बिचायला येत नाही, पण ते हे नाही का आपली गणेशच्या आईची वायरी, तिने मला सांगितलं की तू वाच बाई. मी म्हणलं आता वाचते बाई, कसं होईल तर हो बाई. इल्याच्या बायकोचं सोनेरी स्वप्न. अखेर इल्याचं शुभमंगल पार पडलं. लताबाई कामगावरून बुलढाण्याला नांदायला आली. इल्याचं लहानसं घर सासरकडून मिळालेल्या आंगणाने खचाखच भरून गेलं. माहेरून धपाड आणल्यामुळं इल्याची आई सुनेचे खूप लाड करू लागली. माही वायरी कल्पनावानी शिकेल हाय असं साऱ्या बेटात सांगत फिरू लागली. कधी कधी दुपारच्याला लताबाई आमच्या घरी यायची, माझ्याशी बोलत बसायची, घरातल्या गोष्टी सांगायची. अशीच एके दिवशी दुपारी ती आमच्या घरी आली होती. बोलता बोलता ती म्हणाली, कल्पूताई मला रोजच्याने साडी नेसायचा लई कंटाळा येतो काय. होय ना, खरं आहे तुझं, मला सुद्धा रोज साडी नेसायचा खूप कंटाळा येतो, पण इथं ड्रेस घातलेलं चालत नाही, त्याला आपण काय करणार. पण मला ड्रेस घालून नवऱ्या संग गाडीवर फिरायला जायची लई हौस वाटते व. एखाद्या बारीनं परिमले यायच्या संग ड्रेस घालून फिरायला जायचं आहे, पण मला ड्रेस घालून नवऱ्या संग गाडीवर फिरायला जायची लई हौस वाटते व. एखाद्या बारीनं तरी मले यायच्या संग ड्रेस घालून फिरायला जायचे आहे. तिच्या चेहऱ्यावरचे कोमल भाव आणि तिचं साधं सुद्धा स्वप्न पाहून मला गोड वाटलं. पण ही गोष्ट इथे केवळ अशक्य आहे हे माहीत असल्यामुळे वाईट सुद्धा वाटलं. टीव्हीतल्या बाया पाय ना कशा नवऱ्या म्हणजे गाडीवर बसते, लांब फिरायला जाते, हॉटेलातले खाते, आपल्या आठी काहीच नाही माहीत असलं. बरं ती नाराज नको होऊ, एखाद्या दिवशी बघूया आपण कसं जमतं. मी तिची नाराजी दूर करण्यासाठी म्हणाले, पाय बरं कल्पूताई, मायासाठी तुला इथलं करावंच लागते. होय ग, नक्की काहीतरी करू आपण. मग माझ्या शब्दांवर विश्वास ठेवून ती घरी निघून गेली. आमच्या गावात सगळ्या सुना रात्रंदिवस साडीवरच राहत असत. माहेरी राहणाऱ्या मुली मात्र घरात गाऊन घालत. इथे सुनांसाठी आणि मुलींसाठी वेगळा न्याय चालायचा. नवऱ्याच्या मागे गाडीवर ड्रेस घालून बसायचं आणि फिरायचं हे लतीचं चिमुकलं सोनेरी स्वप्न. एवढंसं स्वप्न पूर्ण करण्यासाठी सुद्धा तिला किती विचार करावा लागत होता. तिचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी माझी विचारचक्र फिरू लागली. पुढच्याच आठवड्यात माझ्या सासूबाई नेहमीप्रमाणे बहिणीच्या गावाला जाणार होत्या. त्यांना संक्रांतीसाठी तिथून गावरान तीळ आणायची होती. ही आमच्यासाठी सुवर्ण संधी होती. मी लतीला बोलावून घेतलं आणि सगळा प्लॅन तिला समजावून सांगितला. सासूबाई सकाळी गावाला गेल्या की तिने आमच्या घरी यायचं आणि आमच्या घरात साडी बदलून ड्रेस घालायचा. मग विलास मित्राची गाडी घेऊन येईल आणि इथूनच त्या दोघांनी खामगावला जायचं. तिथे दिवसभर मस्त हिंडायचं, फिरायचं, माहेरी जेवण करायचं आणि संध्याकाळच्या आत बुलढाण्याला परत यायचं असा प्लॅन ठरला. पण माया सासूला काय सांगू, कुठे जाऊन राहिले का सांग, आईची आठवण येते, आईला भेटून येते म्हणावं. तसं जमीन हाय, जमीन काय न जमायला काय झालं, त्या काही तुला आईला भेटू नकोस असं म्हणणार नाहीत.
हो, पण आता उगीच पण बिन काढू नकोस. आज संध्याकाळी तुझा ड्रेस इथं आणून ठेव, मी तो माझ्या बॅगेत लपवून ठेवते. हो ना करता करता आमचा प्लॅन फिक्स झाला. संध्याकाळी लताबाईने काहीतरी निमित्त काढून तिचा ड्रेस एका कागदात गुंडाळून आमच्या घरी आणून ठेवला. तो मी माझ्या बॅगेत तळाशी ठेवून दिला. सोमवारी सकाळी आमच्या सासूबाई जेवण करून बहिणीच्या गावाला निघून गेल्या. मी ताबडतोब लताला फोन केला आणि घरी बोलावून घेतले. लता आणि इल्या दोघांनीही मंगळवारचं प्लॅनिंग ठरवलं. मंगळवारी सकाळी 11 वाजता लता भराभरा चालत आमच्या घरी आली. आतल्या खोलीत जाऊन तिने साडी सोडली आणि ड्रेस घातला. हे बघ लता, संध्याकाळी 5 वाजेपर्यंत तुम्ही परत या, जास्त उशीर करू नका, मी लतीला बजावली. ती सुद्धा हो हो म्हणत राहिली. तिने आरशात पाहून थोडीशी लिपस्टिक लावली, केसांवरून हात फिरवला आणि स्कार्फ बांधून घेतला. 10-15 मिनिटातच इल्या मित्राची मोटरसायकल घेऊन आमच्या दारात हजर झाला. कुणालाही ओळखू येऊ नये म्हणून त्याने तोंडाला आणि डोक्याला मोठा गमजा गुंडाळला होता. लताबाईने तोंडाला स्कार्फ बांधला होता, त्यामुळे दोघांनाही इथे कोणीच ओळखू शकणार नव्हतं. इल्याची गाडी आल्याबरोबर लती पटकन बाहेर गेली आणि टुनकन उडी मारून त्याच्या मागे बसली. त्याने घाईघाईने गाडी स्टार्ट केली आणि ते दोघे हिरो हिरोईन यांच्या स्वप्नातल्या सफरीवर निघून गेले. आता माझी जबाबदारी संपली होती. मी निवांतपणे घरात येऊन रोजची कामं सुरू केली. सासूबाई घरी नसल्यामुळे मला चिकार फुरसत होती. माझा संपूर्ण दिवस मी वाल्डेन काठी विचारविहार हे पुस्तक वाचण्यात आणि लोळण्यात घालवला. मी पण डेव्हिड थोरोबरोबर जंगलाने सफर करत राहिले. संध्याकाळ झाली तशी मी इल्याची आणि लताची वाट पाहू लागली. अंधार पडायच्या आत तिने परत यायला पाहिजे होतं आणि पटकन कपडे बदलून घरी जायला पाहिजे. 5:30 वाजता अचानक आमच्या सासूबाई घरी आल्या. बहिणीच्या घरी गेल्यानंतर त्या 3-4 दिवस तरी राहतात, पण यावेळी त्या अचानक लवकर परत आल्या होत्या. आई, तुम्ही कशा काय आल्या अचानक? मी मूर्खासारखं विचारलं. काऊन मीनं या नव्हतं लागत काय? नाही तसं नाही म्हणायचं मला, मी स्वतःला सावरत म्हणाले. मग काऊन आल्या तर काय नाही विचारू राहिली? माय घर आहे, मी कधी बी येईन, मला कोण विचारू शकणार? नाही काही नाही, घर तुमचंच आहे, पण जरा लवकर आलं ना तुम्ही म्हणून विचारलं. चहा ठेवू काय? मी बावचाळ्यासारखं बोलत होते. तू या जमत असेल तर. मी आज जाऊन गॅसवर चहा ठेवला, पण आता लती आली तर मोठी पंचायत होणार होती. मी घराच्या मागे जाऊन तिला फोन लावायचा प्रयत्न केला, पण इल्याचा फोन लागत नव्हता. खामगाववरून बुलढाण्याला येताना घाटात रेंज नसल्यामुळे फोन लागत नाही. कदाचित ते दोघे घाटात असावेत असा मी अंदाज केला. आता माझ्या डोक्यात धोक्याची घंटा बाजू लागली. मी कसा बसा चहा उठवून कपाट गाळला आणि सासूबाईंना नेऊन दिला. त्या बाहेर बागेवर बसून निवांत चहा पिऊ लागला. मी पदरात फोन लपवून 17 वेळा विहिरीच्या बाजूने घरामागे जाऊन इल्याला कॉल करू लागले. अखेर एकदाचा इल्याने फोन बोलला. इतका वेळ तो घाटात असल्यामुळे फोन लागत नव्हता. मी त्याला माझ्या सासूबाई घरी आल्याचं सांगितलं. माझ्या सासूबाईंना मी नंदेच्या घरात जायला लावते, तेवढ्या वेळात तू पटकन ड्रेस बदलून घे असं मी लतीला घाई गडबडीने फोनवर सांगितलं. तीही घाबरली. सासूबाई नंदेच्या घरात गेल्या की मी तुम्हाला फोन करते, तोपर्यंत तुम्ही रोडवरच थांबा असं मी त्या दोघांना सांगितलं. आई, आज दुपारपासून ताईची बबली फार रडत होती, मी हळुवारपणे सासूबाईंना म्हणाले. बबली म्हणजे नंदेची लहान मुलगी. सासूबाईंना तिचा फार लळा होता. आता माय पोरगी काऊन रडत होती मोबाईल? बहुतेक तुमची आठवण काढत होती वाटतं. तुम्ही नसल्या की तिला करमत नाही हो, मी म्हणाले. अहो बहीण, लेकीले नाही याद येत अशी वा गंबा, मी उशीर पाहिले पाहून येतो माय. ते थैली आणि ते गावाहून आणलेल्या थैली त्यांनी ताईच्या मुलींसाठी नेहमीप्रमाणे काहीतरी खाऊ आणला होता. बबली रडत आहे म्हटल्याबरोबर त्या छोटी थैली घेऊन ताबडतोब ताईच्या घरात निघून गेल्या. त्या गेल्याबरोबर मी इलेला फोन करून एकट्या लतीला आमच्या घरी पाठवायला सांगितले, कारण मोटरसायकल वाजली असती तर परत सासूबाईने बाहेर येऊन कोण आलं ते पाहिलं असतं, मग आणखीन पंचायत झाली असती. मी घरात जाऊन लतीची साडी बाहेर काढून ठेवली आणि रात्रीच्या स्वयंपाकाची तयारी करू लागली.
एकीकडे अस्वस्थपणे लतीची वाट पाहत राहिले. मी कांदा कापायला घेतला आणि दारात इल्याच्या आईचा आवाज आला. माय कल्पना, काय करू राहिली बहीण? आता यावेळी ही इथे कशाला आली आहे? इल्याचा आवाज ऐकून माझ्या काळजाचा ठोका टाकला. माझे हार्टबीट एकदम जोरात पडू लागले. कसलूस हसत मी बाहेर आले आणि इल्याच्या आईला तुम्ही कशी काय आल्या अचानक असं विचारलं. तर ती सरळ घरात शिरली आणि माय इल्या आणि लती खामगावला गेले हो सकाळी धरून झाकड पडली तरी अजून आले नाही हो असं म्हणाली. येतील काही काळजी करू नका मी म्हणाले. पण रातच्या लय घंटातून याचं म्हणलं तर जरा भीतीचंच काम आहे ना. काय ना हो बहीण? असं काही नाही, आता घाटात सगळीकडे लाईट लागली आहे. मी उगीच काहीतरी म्हणायचं म्हणून म्हटलं. तुम्ही चहा घेता का? मी तिला विचारले. नाही माय, मला चहा नाही पाहिजे. ओ माय, सांच्याला चाय मी पेलं तर मला जैकी लागते बहीण. इल्याचे बाबा कुठे आहेत? मी तिला विचारलं. हे गेले असेल पान ठेल्यावर. सांच्याला त्याईले घरात गमते काय? पण तू काऊन विचारून राहिली? काही नाही, सहजच बरं. बसा जरा तुम्ही, मी आलेच असं म्हणून मी फोन घेऊन परत एकदा घाईघाईने घरामागे गेले. अंधारात उभा राहून इल्याला फोन लावला. लताने फोन उचलला. तुझी सासू आमच्या घरी आली आहे, आता तू इकडे येऊ नको, सरळ तुमच्या घरी जा आणि कपडे बदल असं मी तिला हळू आवाजात सांगितलं. पण महासासरा अशी ना घरी? नाही, ते पाणठिल्यावर गेले आहेत. तू जा घरी पटकन आणि आधी कपडे बदलून घे मी तिला म्हणाले आणि परत धावत घरात आले. मगापासून 17 वेळा घरामागे जाऊन फोन करण्याच्या नादात मी घामाघूम झाले होते. माझा आवाजही बदलला होता. माय, तुले काय झालं हो कल्पना? इल्याच्या आईने विचारलं. आधीच लेक आणि सून अजून कसे आले नाहीत म्हणून काळजी करत बसली होती. त्यात माझा घाबराघुबरा आवाज ऐकून तिला जास्तच काळजी वाटली. मग मी तिच्याशी इकडचं तिकडचं बोलण्यात 10-15 मिनिटं घालवले आणि नंतर मी पाहू का लताला फोन करून असं साळसूतपणाने विचारलं. हाव हाव कर बरं तू, तिले फोन काय हो जो लागू राहिला का? तर विचार बा कुठवर आले म्हणून. झाकडपड्याच्या आंधी घरले याले पाहिजे माय. मग मी इल्याला फोन लावला आणि म्हणाले, अरे तुम्ही अजून कसे आले नाही? तुमची आई काळजी करत आहे, ते आमच्या घरी येऊन बसले आहे. तुम्हाला फोन उचलायला काय झालं? कल्पूताई, मी घरात येऊन कपडे बदलले व माय. ते आता माया सासूला घरी पाठवून. तिकडून लता म्हणाली. मग मी इल्याच्या आईला म्हणाले, अहो ते दोघे तर मगच घरी येऊन पोहोचले. तुम्ही उगीच काळजी करत बसला. तुम्ही इकडे आल्या आणि ते तिकडे घरी गेले. असं झालं वाटतं बहुतेक. आले काय दोघं बी घरी? बरं झालं माय. आणि का हो तुही सासू नाही दिसून राहिली कुठे? त्या तिकडे ताईच्या घरी जाऊन बसल्या आहेत. मी म्हणाले, चाल मग येतो मग भी. आता तू कर तुही स्वयंपाक असं म्हणून इल्याची आई उठून बाहेर गेली. नवऱ्याच्या मागे ड्रेस घालून गाडीवर बसून फिरायचं लतीचं मोठं स्वप्न एकदाचं पार पडलं. इतका वेळ इल्याच्या आईने लतीला ड्रेसवर पाहिलं तर केवढा मोठा गांधू होईल या विचाराने माझा घसा फार कोरडा पडला होता. मी ताडकन उठले आणि पाठातलं थंडगार पाणी ग्लासात घेऊन घसा घसा धुतला.